मित्रांनो, आपण आता वायगाव हळद जी आहे त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घ्यायला हरकत नाही। आज मी तुम्हाला सांगणार आहे की वायगाव हळद ही जी जात आहे किंवा वायगाव हळद हे जे नाव ठेवण्यात आलेलं आहे, यामध्ये ब्राह्मणी आणि जावली ह्या दोन जाती मिळून वायगाव हळद या नावाने ह्या सगळ्या दोन्ही जाती ओळखल्या जातात। वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यामध्ये या हळदीचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये घेतल्या जाते। या हळदीचं उत्पादन मर्यादित असल्यामुळे किंवा या हळदीमध्ये जो सुगंधित गुणधर्म आहे किंवा या हळदीमध्ये जे कुरकुमीचं प्रमाण आहे ते प्रमाण पाहता या हळदीला जागतिक बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी दिवसेंदिवस वाढ होत आहे। मित्रांनो, भारतामध्ये ज्या काही जाती आहेत हळदीच्या, त्या जातीमध्ये सर्वप्रथम जॉग्राफिकल इंडिकेशन म्हणजेच भौगोलिक मानांकन हे सर्वप्रथम वायगाव हळद या जातीलाच मिळालेलं आहे आणि बाकी हळदीच्या कंपॅरिझनमध्ये या हळदीला सर्वप्रथम भौगोलिक मानांकन म्हणजेच जॉग्राफिकल इंडिकेशन का मिळालं याबद्दल आपल्याला जर माहिती करून घ्यायची असल्यास आपण या हळदीच्या विशेषणाबद्दल थोडक्यात माहिती घ्यावी। सर्वप्रथम ही जी हळद आहे, ही हळद 4.5 ते 5 फुटापर्यंत याची वाढ होते। बाकी हळदीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होण्याचं आपल्याला दिसत नाही, परंतु याच हळदीमध्ये विशेष गुणधर्म, त्याचप्रमाणे यांच्या पानालासुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्मेल किंवा सुवास मिळतो। आणि या हळदीची एक खासियत म्हणजे या हळदीला 90% झाडांना फुलं येतात। मित्रांनो, ते फुलं याप्रमाणे असतात, मी तुम्हाला थोडक्यात दाखवतोय। हे बघा, हे फुलं आहेत। अशा प्रकारचे फुलं फक्त वायगाव हळदीच्या जातीलाच मिळतात। बाकी हळदीलासुद्धा मिळतात, परंतु त्याचं प्रमाण नाहीच्या प्रमाणात असते, म्हणजे खूप कमी प्रमाणात 10% आपल्याला मिळू शकते। परंतु वायगाव हळदीच्या जातीला हे 90% प्रमाण मिळते। याची पुन्हा एक खासियत सांगायची झाल्यास, या हळदीमध्ये कसल्याही प्रकारचे केमिकल टाकल्या जात नाही, म्हणजे बायोफर्टिलायझर किंवा पेस्टिसाईडचा बाहेरून वापर खूप कमी प्रमाणामध्ये या एरियामध्ये शेतकरी बांधव करत असतात। फक्त शेणखत आणि जीवामृत याच्याच वापरावर ही हळद घेतल्या जाते। मित्रांनो, ही हळद पूर्णत्व नैसर्गिक किंवा शेणखतावर घेत असल्यामुळे या हळदीच्या फुलाला बाजारपेठेत चांगल्या प्रकारे मागणी आहे। मित्रांनो, या हळदीबद्दल पुन्हा सांगायचं झाल्यास, या हळदीमध्ये 6% कुरकुमीचं प्रमाण असल्यामुळे आणि तितक्याच प्रमाणामध्ये ओलिटी ऑइल असल्यामुळे ही बहुमोल अशी हळद आपल्याला बाजारपेठेत उपलब्ध मिळते। परंतु याचं उत्पादन फार कमी असल्यामुळे प्रत्येकच बाजारपेठेमध्ये ही हळद उपलब्ध असेल असंही नाही। मित्रांनो, पौराणिकदृष्ट्या किंवा आध्यात्मिकदृष्ट्या जर आपण थोडा विचार केला तर आपल्याला हे लक्षात येईल की या फुलामध्ये एक विशिष्ट असे आध्यात्मिकदृष्ट्या एक आपल्याला दिसून येईल। या फुलामध्ये उपफुलं असतात आणि त्या फुलामध्ये एक पराग म्हणून आपण जेव्हा खुलून बघतो त्यावेळेस आपल्याला आपल्यासमोर एक चित्र येते आणि ते म्हणजे एक गाईच्या आकाराचं चित्र आपल्याला प्रत्येक फुलामध्ये दिसते।
हे थोडे फुलं मॅच्युअर झाल्यामुळे कदाचित या फुलामध्ये आपल्याला दिसत नाही, परंतु बहुतांश फुलामध्ये याचं प्रमाण आपल्याला दिसतं आहे. गाय वासरू असल्यामुळे याला कोणीही केमिकल फर्टिलायझर किंवा केमिकल पेस्टिसाईड वापरून आपण त्या फुलाचा किंवा गाई वासराचा जो अपमान आहे तो अपमान आपल्या हाताने होऊ नये म्हणून पारंपरिक पद्धतीनं इथे हळद पिकवण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्याच दृष्टिकोनातून यावर्षी आपण इंग्लंडसारख्या ठिकाणी 10 टन वायगाव हळद हा एक्सपोर्ट केलेला आहे. वायगाव हळद प्रोड्युसर कंपनी दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या उपयोगामध्ये किंवा दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये हळदीच्या माध्यमातून कसा वाव निर्माण होईल याचाच प्रयत्न करत असते. मित्रांनो, वायगाव हळद यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऑलिव्ह ऑइल असल्यामुळे, तितक्याच प्रमाणामध्ये कुरकुमीन असल्यामुळे दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात मागणी वाढत असल्या कारणाने वायगाव हळद प्रोड्युसर कंपनीने यापासून टॅब्लेट आणि कॅप्सूलची निर्मितीसुद्धा केलेली आहे. टॅब्लेट आणि कॅप्सूलची निर्मिती करत असताना आमचा उद्देश हाच होता की ग्राहक नेहमी उकळलेल्या पाण्यामध्ये हळद टाकून पिऊ शकत नाही किंवा दैनंदिन आणि धावपळीच्या जीवनामध्ये त्याचा वापर योग्यप्रमाणे करू शकत नाही. ही कल्पना आमच्या डोळ्यात लक्षात आल्यानंतर आम्ही टॅब्लेट आणि कॅप्सूलची निर्मिती केली आणि पाहता टॅब्लेट आणि कॅप्सूलनी मोठा पल्ला गाठला आणि आज आम्हाला चांगल्या प्रमाणे उत्पन्नाची एक संधी निर्माण झाली आहे. आम्ही समुद्रपूर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आपण आजपर्यंत जे सहकार्य दाखवलं त्याच सहकार्याच्या भरोशावर आपण हा टप्पा पार केलेला आहे. हे बघा, मी तुम्हाला आता या फुलामध्ये एक गाय वासरू च्या आकाराचं एक फूल तुम्हाला दिसेल, उपफूल म्हणू आपण त्याला. या फुलाला जर आपण काढलं, थोडंसं बारकाईनं जर निरीक्षण केलं तर आपल्याला यामध्ये गाय वासरू किंवा गाईच्या आकाराचा फूल आपल्याला दिसेल. सावकाश जर आपण बघितलं तर आपल्याला यामध्ये हे बघा मित्रांनो, हे बघा हे थोडं हे कॅमेऱ्यामधून बरोबर दिसत नाही, परंतु आपण प्रत्यक्ष समोर जर बघितलं तर आपल्याला गायीसारखा आकार असलेला एक उपफूल दिसेल. त्यामुळे यालाही एक परंपरा आहे. यावर्षी आम्ही खास करून या फुलाला आमच्या जवळच मोठी मेट्रो सिटी असल्यामुळे आम्ही नागपूरसारख्या ठिकाणी घेऊन गेलो तर तेथील ग्राहकाचा मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला प्रतिसाद मिळाला आणि या फुलापासून बरेचसे ग्राहक सलाद तसेच भाजीसुद्धा बनवतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही एक संधी आहे की याचे फुलंसुद्धा आपल्याला विक्रीकरता पाठवता येऊ शकते किंवा नेता येऊ शकते. मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य हेच की वायगाव हळदीच्या या उत्पादनामध्ये दिवसेंदिवस घट होत आहे, परंतु आपल्याला येत असणारी सामोरीची संधी लक्षात घेता शेतकरी बांधवांना माझं इतकंच सांगणं आहे की यामध्ये घट न करता दिवसेंदिवस वाढ करावी, कारण समोर चालून या वायगाव हळदीला खूप मागणी आहे. आजपर्यंत आम्हाला जे काही इन्क्वायऱ्या आलेल्या आहे त्या प्रमाणात आम्ही काही व्यापाऱ्यांना किंवा कंपनीजना इतक्या मोठ्या प्रमाणात वायगाव हळद उपलब्ध करून देऊ शकलो नाही. ही यावेळीची खंत आहे, परंतु पुढच्या वेळेस
आपण हमखास त्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणामध्ये हळद देऊ, एवढी आपण हमी देऊ, तेव्हा सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे की त्यांनी कृपा करून हळदीचा पेरा कमी करू नये. धन्यवाद.